आजच बघा ना, आपल्या सगळ्यांना जमिनी आपण विचार करतो की अरे मला इकडे प्रॉपर्टी घ्यायची, तिकडे प्रॉपर्टी घ्यायची. एक काळ होता की जेव्हा गावाच्या कुसाबाहेरच्या जागेवरती काही समाजाला ठेवलं जायचं, हो. महिलांना जागा नव्हती. हं. पण कवी आत्ताचे किंवा ज्यांनी कोणी हे गाणं लिहिलंय किती सोप्या भाषेत आहे. म्हणजे एकूणच असं म्हणता येईल की ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जीवन जगले, त्यांचं आयुष्य 65 वर्षांचं होतं, पण त्यांनी एक चळवळ उभी केली. त्याचबरोबर ते कायदामंत्री सुद्धा, पहिले कायदामंत्री बनले होते आपल्या भारताचे, आणि संविधानाच्या निर्मितीमध्ये त्यांचं एक महत्त्वाचं योगदान आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी या त्यांच्या 65 वर्षांच्या आयुष्यामध्ये केलेल्या आहेत, आणि त्या शब्दांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमची म्हणजे पूर्ण पिढी शिंदेशाही जी आहे ती करताना आपल्याला पाहायला मिळते. तुमचे आजोबा, वडील असतील, भाऊ असतील, तुम्ही स्वतः आता हे सगळं करताय. तर मग याविषयी तुम्हाला काय वाटतं? कारण एक जी भीमगीतं आहेत, भीमगीतं म्हटल्यानंतर शिंदेशाही, शिंदे घराणं हे हिरिरीनं येतच. मला असं वाटतं ना की आम्ही बाबासाहेबांचे ऋण आमच्यावर म्हणा किंवा पुन्हा अख्ख्या संबंध भारतावर, मी आमचं पर्टिक्युलर सांगेल की शिंदेशाही परिवाराला शाहीपणा किंवा शिंदेशाही हे जे नाव मिळतं आहे ना, हे आज फक्त आणि फक्त भीमशाहीमुळे आहे. बाबासाहेबांमुळे ते आहे. आम्ही आज पिढ्यानपिढ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं प्रेम आम्हाला लाभतं, प्रेम मिळतं. कुठलाही सण असो तिथे आमचं गाणं असतं, कुठलीही फिल्म असो त्याच्यामध्ये आमचं गाणं असतं. कुठेही जा तिथे मान सन्मान प्रेम सगळ्या समाजातून, सगळ्या वर्गातून आम्हाला मिळतं. मला वाटतं जर भीम ना होते तो ये कुछ नहीं हो सकता था. तर मला असं वाटतं की बाबासाहेबांना आम्ही किंवा तुम्ही सर्वजण, आपण सगळेजण मनातून फक्त थँक्स म्हणू शकतो. हो, बरोबर. आणि आणि त्यावरच एक गाणं सुद्धा आहे. भीम बाबा थँक्स हे माझं गाणं मी ह्याच थॉटमधून लिहिलं होतं. हम थे हारे बेसहारे, हम थे हारे बेसहारे, किस्मत से थे बेचारे, कोई भी साथ ना चला. हमको रोका हमको टोका, अंधियारों में था झोंका, कोई भी आगे ना बढ़ा. तेरे आने से पिछड़ों को है मिला, जीने का एक नया रास्ता. तेरे आने से पिछड़ों को है मिला, जीने का एक नया चांस. भीम बाबा थैंक्स, वा. भीम बाबा थैंक्स, भीम बाबा थैंक्स.